पीडीएम एज्युकेशनचा या नवीन ऑडिओबुकमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय आहे स्वामी विवेकानंद, युवकांचे अविरत प्रेरणास्थान. आदरणीय अध्यक्ष महोदय, प्रमुख पाहुणे, शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रांनो व मैत्रिणींनो, आज मी आपल्यासमोर भारताच्या आध्यात्मिक, बौद्धिक आणि वैचारिक इतिहासातील एक तेजस्वी व्यक्तिमत्व स्वामी विवेकानंद यांच्यावर भाषण सादर करीत आहे. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचा जन्मदिवस सर्व भारतीय राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त होते. बालपणापासूनच ते अत्यंत बुद्धिमान, तर्कशुद्ध विचार करणारे आणि निर्भीड स्वभावाचे होते. संगीत, तत्वज्ञान, साहित्य, योग, वेद, उपनिषद यांचे त्यांना सखोल ज्ञान होते. पण त्याच वेळी ते प्रश्न विचारणारे, सत्य शोधणारे होते. ईश्वर आहे का, हा प्रश्न त्यांनी अनेक संतांना विचारला, पण समाधानकारक उत्तर त्यांना कुणाकडूनही मिळाले नाही. त्यांच्या आयुष्यातील निर्णायक वळण म्हणजे रामकृष्ण परमहंस यांची भेट. रामकृष्ण परमहंस हे केवळ संत नव्हते, तर चालते बोलते अध्यात्म होते. नरेंद्रनाथांनी त्यांना थेट विचारले, आपण ईश्वर पाहिला आहे का? आणि रामकृष्णांनी उत्तर दिले, हो, मी ईश्वर पाहिला आहे आणि तुलाही दाखवू शकतो. या एका वाक्याने नरेंद्रनाथांचे जीवन बदलून गेले. पुढे त्यांनी संन्यास स्वीकारला आणि ते स्वामी विवेकानंद म्हणून ओळखले जाऊ लागले. स्वामी विवेकानंद केवळ संन्यासी नव्हते, ते एक महान राष्ट्रभक्त, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी भारतभर भ्रमण केले. या प्रवासात त्यांनी देशातील गरिबी, अज्ञान, जातीभेद आणि सामाजिक विषमता जवळून पाहिली. ते व्यथित झाले. त्यांना जाणवले की भारताचे खरे दुःख हे दारिद्र्यापेक्षा आत्मविश्वासाचा अभाव आहे. म्हणूनच त्यांनी युवकांना उद्देशून सांगितले, उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका. 1893 साली शिकागो येथे भरलेल्या जागतिक धर्म परिषदेत त्यांनी दिलेले भाषण आजही जगप्रसिद्ध आहे. सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका या शब्दांनी त्यांनी भाषणाची सुरुवात केली आणि संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले. त्या एका भाषणाने भारताला जगाच्या नकाशावर अभिमानाने उभे केले. त्यांनी जगाला सांगितले की भारत म्हणजे अंधश्रद्धा नव्हे, तर सहिष्णुता, मानवता आणि अध्यात्माची भूमी आहे. स्वामी विवेकानंदांचा धर्म म्हणजे केवळ पूजापाठ नव्हता. त्यांचा धर्म होता मानवसेवा. ते म्हणत, दरिद्र नारायणाची सेवा म्हणजेच ईश्वराची सेवा. त्यांनी सांगितले की जोपर्यंत समाजातील शेवटचा माणूस सुखी होत नाही, तोपर्यंत खरी प्रगती होत नाही. याच विचारातून पुढे रामकृष्ण मिशनची स्थापना झाली, जी आजही शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवेत कार्यरत आहे. युवकांवर त्यांचा अपार विश्वास होता. ते म्हणत, मला 100 उत्साही तरुण द्या, मी भारताचे भविष्य घडवीन. त्यांना भीतीचा तिरस्कार होता. भीती ही सर्व दुःखांची जननी आहे, असे ते ठामपणे सांगत. त्यांनी आत्मविश्वास, धैर्य, परिश्रम आणि चारित्र्यांवर भर दिला. त्यांच्या मते शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर माणूस घडवणारी प्रक्रिया आहे. स्वामी विवेकानंदांचे विचार आजच्या काळातही तितकेच महत्त्वाचे आहेत. स्पर्धा, ताणतणाव, नैराश्य आणि दिशाहीनतेने ग्रासलेल्या युवा पिढीसाठी त्यांचे विचार दीपस्तंभासारखे आहेत. आत्मविश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि राष्ट्रासाठी काहीतरी करण्याची जिद्द बाळगा, हा संदेश आजही आपल्याला प्रेरणा देतो. उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका, हा संदेश नवयुवकांना चेतना देणारा आहे. त्यांनी अध्यात्माचा, राष्ट्र उभारणीचा संदेश दिला. युवकांनी शारीरिक, मानसिक आणि नैतिकदृष्ट्या बलवान व्हावे, असा त्यांचा आग्रह होता. आत्मविश्वास, परिश्रम, शिस्त आणि सेवाभाव हे त्यांच्या शिकवणीचे आदर्श असे आधारस्तंभ होते. स्वतःवर विश्वास ठेवा, समाजासाठी काहीतरी चांगले काम करा आणि भारताला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी प्रयत्नशील रहा, असा संदेश त्यांनी युवकांना दिला.
स्वामी विवेकानंदांच्या जीवनातून आदर्श घ्यायचा तर तो म्हणजे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवलात तर संपूर्ण जग तुमच्यावर विश्वास ठेवेल. शेवटी एवढेच म्हणेन की स्वामी विवेकानंद हे केवळ एक व्यक्ती नव्हते, ते एक विचार प्रवाह होते. त्यांच्या विचारांतूनच आपण सशक्त, आत्मनिर्भर आणि सुसंस्कृत भारत घडवू शकतो. स्वामी विवेकानंदांच्या जयंतीदिनी आपण सर्वजण एक संकल्प करूया. स्वतःचा विकास करताना समाज आणि देशाच्या विकासासाठीही योगदान देऊया. स्वामी विवेकानंदांचा मृत्यू 4 जुलै रोजी बेल्लूर येथे झाला. अशा या विद्वान महानुभावास त्रिवार वंदन. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. अशाच ऑडिओबुकसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.